नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुमची काय म्हणणं असेल किंवा तुम्हाला जे काय विशेष वाटत असेल ते बॉक्समध्ये तुम्ही आपलं मत टाकू शकता आणि टाका असं मला तुम्हाला विनंती करायची की माझं काही चुकत असेल किंवा काय तर ते तुम्ही मला सांगा। आणि आज आता आपण देवी महात्म्य म्हणजे देवी दुर्गा कवच जे आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि ते आपण का वाचायचं आणि कशामुळे वाचायचं ते मी थोडक्यात सांगणार आहे। आणि अजूनही काही भाग आहे त्याच्यामध्ये। देवी स्तोत्र हे आपण म्हणजे मला आठवत आहे मी अनेक ठिकाणी ज्या वेळेला असं सांगायला जाते, आमचा मोठा ग्रुप आहे तिथे आम्ही असं एकमेकाला सांगतो, तर त्यावेळेला मी हे दुर्गा कवच स्पष्ट आणि शुद्ध भाषेत सांगितलं होतं। अनेक जणींनी मला ते विचारलं, मॅडम आम्हाला सांगा ना कसं म्हणायचं, की ते जर आपण म्हटलं तर आपले रोगराई सगळी कशी नाहीशी होते, किती औषधं आहेत, कशा प्रकारची औषधं आहेत ती मी आज तुम्हाला सांगणार आहे। तशीच मी तिथे सांगितली होती। तर त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनी ते पुस्तक विकत घेतलं आणि वाचायला सुरुवात केली आणि मला सांगितलं की आमचे काही रोग खरोखरीच कमी झाले। पण मनापासून वाचलं तर आपलं कोणीतरी सांगताय म्हणून कोणीतरी केलं असं न करताना प्रत्यक्ष मनोभावे देवीची जर आपण सेवा केली तर आपल्याला नक्कीच देवी फळास येते, आपल्यावरती प्रेम करते। आणि म्हणून आज मी हे तुम्हाला सांगणार आहे, थोडक्यात सांगणार आहे भरपूर मोठं। आता हे देवी दुर्गा कवच असं म्हटलेलं आहे, मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये आहे ते स्तोत्र जे आपण म्हणतो किंवा त्याचा अर्थ काय तो। आता किती वनस्पती देवी कवच मार्कंडेयांना ब्रह्मदेवाने बोलावलं हे वैशिष्ट्य आहे। मार्कंडेय ऋषी मागच्या प्रवचनात मी सांगितलं 88 सहस्र ऋषी आहेत आपल्या देशामध्ये होऊन गेलेले। त्यांनी आपली संस्कृती इतकी टिकवून ठेवलेली आहे की आपण त्यांच्या प्रत्येक ठिकाणी नतमस्तक झाले पाहिजे। आणि म्हणून त्यांचा सण ऋषी पंचमी म्हणून आपण साजरा करतो गणपतीच्या नंतर। हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, सांगायची गरज नाही आहे। तो ऋषी पंचमी, हे ऋषी पंचमीचा सण जो आहे तो आपण साजरा करायचा, कारण त्यांचे आभार मानायचे, नतमस्तक व्हायचो आणि त्यांना नैवेद्य दाखवून आपण त्याचा स्वीकार करायचा। इतके ऋषी महान ऋषी त्यांनी हे अनेक गोष्टी म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद सगळ्या प्रकारची स्तोत्र त्यातलं एक देवी कवच। हे कवच म्हणजे काय, कुंडला घालतात ना कवर, आपल्या शरीराला असलेलं कवर ते कवच, ते आपण जर सुरक्षित सांभाळलं म्हणजे अगदी कोडबीट नाही घालायचे, पण देवीच्या स्तुतीने आपण आपलं देवीच्या नावाने कसं संरक्षण आपलं करायचं त्याच्यासाठी काय ते ऐकूया आपण। तर देवी स्तोत्र 9 औषध आहेत देवीने सांगितलेली। आता कोणकोणती औषधं आहेत, पहिलं औषध आहे ते हरडा। हरडा वेडा तुम्हाला माहिती आहे आणि ते कशा प्रकारे उपयोगाला येतं, तर आपण ही औषधं घेतल्यानंतर आपल्याला हरडा बेडा सगळं माहिती आहे। त्याच्यानंतर ब्रह्मचारिणी म्हणजे ब्राह्मी तेल माहिती, आपण ब्राह्मी बागेमध्ये आपल्यासुद्धा ब्राह्मी उगवते, अशी एवढी झाडे येतात, त्याचं तेल काढून आपण निरनिराळ्या प्रकाराने त्या ब्राह्मीचा उपयोग करतो। चंद्रघंटा म्हणजे चंदूसूर एक असा पौधा आहे की त्याच्यामधून औषधी मोठेपण निर्माण होतो आणि आपल्याला भरपूर प्रमाणात त्या औषधाचा शरीराला चोळून भरपूर प्रमाणात लाभ होतो। शरीर सतेज आणि सुंदर असं राहतं। कुष्मांडा म्हणजे पेठा, आपण जर उत्तर प्रदेशच्या भागात गेलो तर पेठाच्या अशा हे मिळतात। पेठा म्हणजे ते थंड असतं आणि ते अत्यंत उपयोगाला असतो, त्याची मिठाई बनवतात आणि ते अत्यंत चांगले। स्कंदमाता म्हणजे अळशी, आत्ता अळशीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो आहे, कारण जिथे जिथे जातो आहे तिथे सगळ्यांना सर्दी आणि खोकला कारण हवामानच आता तशी आहे। त्याला नाव काय आहे, स्कंदमाता, पोथीमध्ये नाव स्कंदमाता पण मुळातलं नाव आहे अळशी। अळशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ती अळशी आपण काय करतो,
भाजतो, त्याची पूड करतो आणि त्याचा काढा अत्यंत चिकट अशी असते, पण त्याचा इतका चांगला उपयोग होतो की आपली सगळी सर्दी आणि कफ शीच्या वाटे निघून जातो आणि आपल्याला त्याचा जास्त त्रास होत नाही. तो काय म्हणायचं त्याला स्कंदमाता. ते देवीची नावं आहेत ही, ती मी नंतर तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. त्याच्यानंतर कात्यायनी. कात्यायनी मोहरी अशी तिखटसर असते, ती कात्यायनी. आयुर्वेदामध्ये हिचं अत्यंत महत्त्व आहे. आणि अंबा आणि अंबालिका आणि अंबिका ह्याच्याशिवाय अनेक या मोहरीपासून आपल्याला उपयोग झालेला आहे. त्याच्यानंतर नागदवना म्हणजे कालरात्री म्हणजे नागदवना, हे सुद्धा औषधी आहे. आणि अशा प्रकारे अनेक गोष्टी. महागौरी म्हणजे तुळशीचे किती प्रकार आहेत माहिती आहे का? ऐकून घ्या सगळ्यांनी. तुळशीचे अतिशय उपयोगी वनस्पती. काळी तुळस आणि कसली तुळस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. पानं जी असतात ती पांढरट आणि काळी असतात. काळी तुळस म्हणजे कृष्ण आणि पांढरट म्हणजे रामाची. तिचं स्थान निसंशय अद्वितीय आहे, कारण तुळस सगळ्या प्रकाराने आणि सगळ्या बाजूने आपल्याला सुखदायक शरीराला आहे. आणि तिचं उद्दिष्ट काय? स्वाद तिचा तिखट, काही अंशी कडवट, पचायला हलकी, कफ आणि वायू यांचा नाश करणारी, रुची पचनक्रिया वाढवणारी, कृमीनाशक, दुर्गंधीचा नाश करणारी. अंगणात तुळशी असणे, वृंदावन असणे हे धर्म व आरोग्य रक्षणाचे एक अनिवार्य अंग आहे. कॅन्सरसारख्या असाध्य रोगातही उपयुक्त ठरू शकते अशी तिच्यात महान शक्ती आहे. भारतीय संस्कृतीत 20 प्रतीक आहेत, त्यात तिला सगळा समावेश आणि नंबर पहिला असा त्या तुळशीचा प्रतीक लागतो. तुळशीची वैज्ञानिक मौलिकता खूपच आहे. अतिशय उपयोगी पडणारी तुळस आहे. आणि म्हणून तुळशी वृंदावन. पूर्वीच्या काळी तर प्रत्येकाच्या घरात दारामध्ये तुळशी वृंदावन असायचं, पण आता तुळशी वृंदावनाच्या ऐवजी आम्ही दुसरीच कधीतरी काटेरी झुडपं लावतो. सगळ्यांकडे नाही, काही ठिकाणी. पण तसं न करताना तुळशीचं झाड लावा. रोज सकाळी तुळशीला पाणी घाला. पूजेच्या वेळेला तुळशीची पूजा करा. संध्याकाळी दिवाबत्ती करताना तिला ओवाळा. ती देवता आहे तुळस म्हणजे. तिची उपासना केली तर आपल्याला कधीही रोगराई होत नाही, अशी तुळस आहे. तिला काय म्हणायचं? अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती म्हणजे स्कंदमाता म्हणतात तिला. आता ह्या स्कंदमाता जी आहे तिचं वैशिष्ट्य आपण बघितलं ना. त्याच्यानंतर तुळशी, तिला महागौरी नाव आहे. सिद्धिदात्री, शतावरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुर्गा का, मी जरा हिंदीमध्ये सांगणार आहे. दुर्गा का 9वा रूप. सिद्धरात्री हे नारायणी. शतावरी होते, तिला शतावरी पण म्हणतात. बल आणि बुद्धी, विवेक हे ते आपले वाढवते. बल, बुद्धी आणि विवेक शक्ती. विशेष करून प्रसूतीच्या काळामध्ये मातांना ऑपरेशन न करताना बाळ होऊ शकतं, इतकं तिचं वैशिष्ट्य आहे. अशी आईची सगळी जी आहेत प्राकृतिक औषधं, 9 औषधं मी सांगितली, ती 9 औषधं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि ती आपल्याला सुख देते, सगळ्यांना आनंद देते आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत औषधी अशा वनस्पती आहेत. आता ह्या औषधी वनस्पती इथे का सांगितलेल्या आहेत तर आपल्याला त्या माहिती असाव्यात किंवा आपण त्याचा नीट उपयोग करावा म्हणून सांगितलेले. ती तुम्हाला मी वाचून दाखवते आणि आज मी खूपसं वाचून दाखवणार आहे, कारण त्याचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला कळायला हवं. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर जिथे म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी ज्या वेळेला ही व्याख्यानं सांगते किंवा करते त्यावेळेला महत्त्वाचं सांगते आणि एवढे सांगते की हे जर तुम्ही रोज वाचलं तर तुमच्या शरीरातल्या रोगराईचा संपूर्ण नायनाट होतो. पण ते मनापासून वाचा. तिथल्या एका मुलीने मला विचारलं, मॅडम मला हे पुस्तक मिळेल का? म्हटलं कुठल्याही दुकानामध्ये जिथे औषधी आणि
धार्मिक पुस्तकं आहेत तिथे पुस्तक मिळेल. छोटंसं पुस्तक आहे, किंमतही त्याची काही जास्त नाही आहे. त्याला तुम्ही विकत घ्या आणि रोज अंघोळ झाल्यावर मन लावून वाचा. त्याचा अर्थही सोपा, साधा, सरळ असा आहे. ते जर तुम्ही रोज वाचलं, त्या एका मुलीने लगेच दुकानात जाऊन पुस्तक आणलं, ती रोज वाचायला लागली आणि तिने मला सांगितलं, मॅडम तुम्ही सांगितलं ते मी पुस्तक वाचलं आणि माझ्या शरीरातले सगळे जे मला म्हणजे कठीण असे काय काय त्रास होत होता संपूर्ण नाहीसा झाला आणि माझा इतका त्या पुस्तकात विश्वास बसला की ते दुर्गा कवच मी अजूनही रोज होते. त्याला 8 वर्ष झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य, तुमची श्रद्धा असेल तर, तुम्हाला जबरदस्ती नाही, कंपल्शन नाही. पण देवाची उपासना करीत असताना या स्तोत्रांची जर आपण पाठपठण केलं तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो. दुर्गा कवचामध्ये हे सगळं त्याच्यात वैशिष्ट्य आणि विशेष सांगितलेले आहे. 35 वर्ष घराघरामध्ये दररोज हे अत्यंत लोकप्रिय असं कल्याणकारी देवकवच वाचलं जातं, सुमंगल म्हणून मानलं जातं. रोज त्या पुस्तकाची पूजा केली जाते आणि प्रत्येक स्त्री आणि पुरुष जसं विष्णू सहस्रनाम वाचतात, 11 वाद्या वाचतात, तसंही देवी कवच वाचली जातो. कवच म्हणजे आपल्याला काय ते, ती पांघरून करते तिच्या प्रेमाचं, श्रद्धेचं. आपल्याला काहीही त्रास होत नाही. म्हणून मी सांगते की आपण रोज नोकरीनिमित्त किंवा कशाही निमित्त घराबाहेर जेव्हा पडतो तेव्हा देवीला नमस्कार करून 5 मिनटं पण लागत नाही मिळाला, पाठ झाल्यावर तर सुंदर मस्त वाटतं. आणि ते तुम्ही म्हटलं तर तुमच्या चिंता, तुम्हाला त्रास, भीती सगळं तुमचं नाहीस होतो. मी 10 ओळी त्याचा वाचून दाखवते, कशा म्हणायच्या त्या सांगते. श्री दुर्गा कवच. श्री गणेशाय नमः. ओंकार रूपम श्री गणेशाते, गम बैले अक्षर जाते, श्री गजवनत्या प्रभूते, नम नमाते दुर्गे श्री. देवी दुर्गे देवी संरक्षण, कवचांगी तव लईन, गूढ संरक्षण कठीण, अर्थे नामाचा येथोने. जप करीन नवनामांचा, ही नवनामं सांगितलेलं नातं आहे का. शैलपुत्री ब्रह्मचारीचा, चंद्रघंटा कुष्मांडा देवीचा, स्कंदजननी कात्यायनी. तुची कालरात्री महागौरी, शक्ती सिद्धिदात्री श्री शांकरी, नवदुर्गा तू रक्षी सागरी, शत्रूमध्ये संकटी तिची नाव. पर्वतकन्या हिमालयातली पार्वती माता, एकची शक्ती विश्वातली, एकुलती एक शक्ती, महान शक्ती. तुम्ही जर हे वाचलं, सप्तशतीची पोथी, 3 नवरात्र असतात बघा. पहिलं नवरात्र श्रावण महिन्यातलं, नंतर शाकंभरी नवरात्र आत्ता होऊन गेली. शाकंभरी नवरात्र जी आपल्या शरीरापासून भाज्या आणि हे अन्न उत्पन्न करते आणि प्रजेचं रक्षण करते, ती शाकंभरी. मार्गशीर्षातली नवरात्र आणि वसंत ऋतूतलं नवरात्र, 4 नवरात्र असतात. ते जर आपण वाचलं तर आपल्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. तुमच्या तब्येती उत्तम. मी आत्ता 82 वर्षाची आहे, पण मला आईच्या कृपेने शक्यतो काही त्रास होत नाही. मनापासून वाचा, प्रेमाने वाचा आणि तिची खूप सेवा करा. घरामध्ये शांतता राहते, आनंद राहतो आणि सगळे सुखी राहतात. म्हणून चंद्रघंटा कुष्मांडा देवीचा, कुष्मांड म्हणजे काय, ते हे असतं ना, आपण त्याला हात लावून, बायकांनी ते कापायचं तर फोडायचं नसतं, त्याला हात लावला की खास सुटे केसांना लावायचं नाही, कुष्मांड फळ म्हणतात त्याला. स्कंदजननी कात्यानी, तुची कालरात्री महागौरी, शक्ती सिद्धिदात्री श्री शांकरी, नवदुर्गा तू रक्षी सागरी, शत्रूमध्ये संकटी. सगळीकडनं तू माझं रक्षण कर, अशी तिला प्रार्थना करायची. आणि हे स्तोत्र अगदी छोटं आहे. तुम्हाला जर इच्छा असेल आणि जर तुम्हाला खरोखरीच वाचायचं असेल आणि तुम्हाला देवीच्या जवळ जायचं असेल ते जरूर वाचा. मी फक्त तुम्हाला 5 कडवी, पर्वतकन्या हिमालयातली, एकची शक्ती विश्वातली, हाती चंद्रघंटा वाद्यातली, भूकवळ फलप्रिया. कोवळा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. गौरी ते कात्यायनो पिता शंकर, श्री शंकर तिचा प्रियकर्ता, षडानन गजाननाची माता,
काल रात्री घोर रूपा. एवढं सगळं मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे. पुढचं सगळं तुम्ही ते आणा. जर तुम्हाला खरंच पुस्तक विकत आणायचं असेल तर त्या पुस्तकाचं नाव आहे श्री दुर्गा कवच मराठी अर्गला स्तोत्र कीलक स्तोत्रासह रचना लेखकाची केलेली आहे. ललित प्रकाशन. ते कुठेही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळतं. याची किंमत अगदी थोडी आहे, 8 रुपये आहे. फक्त सांगायचं मला दुर्गा कवचाचं पुस्तक द्या आणि बघा त्याच्यात काय ते इच्छा असेल तर, जबरदस्ती नाही. मी म्हणा असं म्हणणार नाही, ती तुमची मर्जी आहे. कारण काही ना धार्मिक गोष्टी वाचायला आवडत नाही किंवा कोणाला खूप तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यात मी बोलत नाही आहे. तसं आहे तुळशीचं झाड. आणि हे सगळं देवी महात्मा. आता देवी महात्म्याचे एकूण 16 अध्याय आहेत. किती अध्याय आहेत? 16. ते जर तुम्ही ह्या काय होतात सप्ते होतात म्हणजे दुर्गा कवचाचे, त्यावेळेला वाचलं तर आपल्याला खूपच पुण्य मिळू शकतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता हे सगळं झालं तर आता पुढे काय, तर आता पुढे जाणार आहोत. आता हे सगळं झालं. देवी कवच वाचत असताना देवीचं महत्त्व समजून घ्यायचं आणि जितकं लोकांना सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करायचा. आता हे सगळं जे आहे ते कवच अनेक वृक्ष आहेत माझ्याकडे, ते मी आता थोडक्यात तुम्हाला सांगते. आपण लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागलेली होती तेव्हा मारुतीरायानं सुषेण नावाच्या रामाच्या सैन्यातल्या एका सैनिकाने त्याला काय आणायला सांगितलं, संजीवनी वनस्पती आणायला सांगितली. सुषेण कोण होता, तर तो डॉक्टर होता. सगळे होते वानरसेना, सैनिक होते. सैनिकाला मार्गदर्शन करणार त्यांची नावं मी कधीतरी वेळ आला की सांगेन. आणि हा सुषेण जो होता तो डॉक्टर होता, वैद्य. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली आणि तो म्हणजे राम तो ओसावशी रडायला लागला. शेवटी रामाने असं म्हटलं की जर समजा लक्ष्मणा तो बेशुद्धच होता, त्यांनी रावणाने त्याच्यावर शक्ती टाकली होती. जर तुझं काही कमी जास्त झालं तर मी परत अयोध्येला जाणार नाही. मी तुझ्याच इथे राहील आणि तुझं जसं होईल त्याप्रमाणे मी प्राण देईन, पण मी पुन्हा जाणार नाही अयोध्येला. कारण माझी ही ताकद नाही, शक्ती नाही आणि मी जाऊच शकत नाही तुला इथे सोडून, कारण तुझं जर काही कमी जास्त झालं तर. इथपर्यंत राम पोचलेला होता. या सुषेणने काय सांगितलं, कोणाला बोलावलं, मारुतीला बोल. मारुती हा काय म्हणजे अगणित, म्हणजे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही इतका हा मारुतीराया श्रेष्ठ, ज्येष्ठ, बुद्धिवान, मनोजवं मातुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात म्हणजे माधुर्यथमकं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. बुद्धिमत्ता काय होती त्याची बुद्धिमत्ता. सुषेण त्याला बोलावलं, द्रोणागिरी पर्वतावरती जा आणि संजीवनी वृक्ष घेऊन ये. संजीवनी वृक्ष घेऊन ये. मारुतीराया उड्या मारत डोंगरावरून पटापट गेला. कारण हनुमंत लक्ष्मणाला जिवंत करायचं. पुढल्या दिवशी म्हणजे पुढच्या दिवशी जर समजा हनुमंत तोपर्यंत जिवंत झाला नाही तर रावण काही करू शकेल आणि आपला पराजय होईल. सगळ्यांना चिंता वाटत, म्हणजे सगळे बधीर झालेलं ते काय करायचं होता. मारुतीराया मनोजवं मातुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, एकदम वेगाने तो द्रोणागिरी पर्वतावरती गेला. द्रोणागिरी पर्वतावरती तो वनस्पती शोधायला लागला. तिथे एक म्हातारी बाई होती. त्या म्हातारी बाईने विचारलं, काय शोधतो तू रे, काय शोधतो तू रे. तो म्हणाला, मी असं झालेलं आहे तर वनस्पती शोधतोय. कसली वनस्पती शोधतोय रे. द्रोणागिरी पर्वतावरती येऊन संजीवनी वनस्पती मी शोधतोय, मला ती हवी. कशासाठी हवी रे. तर म्हणे आमच्यातलं एक सैनिक मृत झालेलं आहे, त्याला ती संजीवनीचा औषध द्यायचं आहे. अरे एकट्या संजीवनीच्या औषधाने काय होणार नाही, मी सांगते तू काय करते. ती काय सांगते,
एक नाही सुशेणी, पण 4 औषधं घ्यायला लागतील तुला. 4 औषधांची झाडं. आपण म्हणतो संजीवनी विद्या त्यांनी आणली, एकटी संजीवनी आणलेली नाही. तर काय काय आणलेले ते ऐका. विशल्यकरणी, सुवर्णकर्णी आणि संधानी. आणि ही आपली संजीवनी. संजीवनी नंबर 1, विशल्यकर्णी 2, सुवर्णकर्णी 3 आणि संधानी 4. त्या 4 वनस्पती तुला पाहिजे. आजी तू सांगशील का? थांब रे राजा, ही रोजची आमची वनस्पती देते मी तुला, थांब. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे 4 वनस्पती घेतल्या. आपण म्हणतो संजीवनी, पण संजीवनी फक्त नाही, 4 वनस्पती त्याने घेतल्या आणि त्या तिने सांगितल्या. मारुतीने काय द्रोणागिरी पर्वतच उचलला, कारण त्याला कुठे एवढं माहिती होतं की म्हातारी आता लागली, जा बाबा ताकद आहे तुझ्या अंगात, जा सगळं घेऊन तो. तिला पण खूप बरं वाटत होतं की हा काहीतरी चांगल्यासाठी काम करतोय. त्यावेळेला अशी लोकं होती माहिती आहे, नाही तर काय तो मेला ना मरू दे, त्याला अजून मारून टाका, नव्हती वृत्तीशी. अत्यंत देव माणसं होती त्यावेळेला रामायणाच्या वेळेस. मारुतीने एवढा मोठा डोंगर पर्वत घेतला डोक्यावरती आणि पटापट पटापट. कारण काय, त्या वनस्पतीची मुळं काढायची ती सूर्यास्ताच्या आधी. पुष्कळ वनस्पती अशा आहेत की त्यांना जर पहाटेच्या आत जर त्यांची मुळं काढली नाही आणि औषध बनवलं नाही तर त्याचा काय, सूर्योदय झाला की त्याचा काही उपयोग होत नाही. अशा कितीतरी वनस्पती आहेत. आपण जे औषध घेतो ना त्यातसुद्धा अशा काही वनस्पती आहेत, आपल्याकडे पण आहेत अशा काही वनस्पती, त्या उद्याला सांगेन मी. तर तो मारुतीला या 4 वनस्पतीचं डोंगरा कडेवरती डोक्यावर मोठा डोंगरच घेऊन चाललेला आहे. पळतोय 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 पळतोय. पहाटे येऊन तिथे थांबला. सुषेणनी पटापट पटापट त्या वनस्पतींचा अभ्यास केला, त्या काढल्या, त्याचा रस काढला त्या वनस्पतींचा. कारण सुषेणा उत्तम प्रकारचा वनस्पतीशास्त्रज्ञ होता. वनस्पतीशास्त्रज्ञ काल सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे त्या जातीचा कोणता वानरांना सुद्धा किती. कारण नंतर मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की यांचा वंशज कसा झाला, वंश, ते पण मी सांगेन एकदा. पण तुम्ही एक करा, तुमच्या मनाला जे वाटतं ना ते असं मला सांगा की हे चांगलं आहे किंवा काय आहे. आणि आपण आता हे मी व्हिडिओ पण करणार, त्या व्हिडिओचं तुम्हाला अर्थही सांगणार आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही त्याचं काहीतरी महत्त्व जाणून घ्यायला पाहिजे आणि थोडंसं तरी काहीतरी त्याच्यातनं झालं पाहिजे चांगलं असं. तर तो आला घेऊन. सुषेणी, संजीवनी विद्या, त्याच्यानंतर विशल्यकर्णी, सगळी नावं त्याला पाठ होती, पानं माहिती होती, वास माहिती होता, मुळं माहिती होती. कुणाला? सुषेण हा डॉक्टर होता, वैद्य. तेव्हा डॉक्टरनं ते आयुर्वेदिक डॉक्टर, काल मी सांगितलं ना आयुर्वेदाचं, त्यातले डॉक्टर होते ते. त्यांनी पटापट पटापट रस काढला आणि पहिला मारुतीच्या तोंडात तो रस घातला. रस काढून 2 सेकंद पण लागले नाही, मारुती ताटकन जागा झाला. पुन्हा तोंडात त्याचाच रस घातला, उठून बसला आणि संपूर्ण भांडवर काय रस निघालं तर त्याला पाहिला द्या. मारुती उभा राहून शस्त्र हातात घेतलं. आता काय होतं बघा, विशल्यकर्णीची बुरशी होतं ना, त्याचा रस काढला, तो त्याला पाजला. उपयोग काय झाला, रसाने जखमा लवकर भरून निघाल्या. खूप जखमा झाल्या, त्या केवढं मारलं होतं त्या रामाने बाणाने, त्याला जखमा लवकर भरून निघाल्या. संधानी आणि सुवर्ण याने सगळ्या जखमा भरून निघाल्या. रक्त थांबलं, ताकद आली आणि विशल्यकर्णी रसाने शरीरातील जे काही धनुष्यबाणाचे इतर गोष्टींचे शस्त्र विस्त्र जे काय गेलेले होते, टोको बिको, ती सगळी विशल्यकर्णीने त्याची बोथट सगळी जे शस्त्रांनी जे गेलेले होते ना, काय म्हणायचं त्याला, अवशेष, ते सगळे शरीराच्या बाहेर पटापट आले. आता शरीरात काही नाही, विष नाही, शस्त्रातले तुकडे नाहीत, बाणाची टोकणे, सगळं शरीर स्वच्छ आणि
निकोपी झालो. ताडकन मारुती उठून बसला. मारुती नाही, सॉरी, लक्ष्मण उठून बसला आणि तो विचारतोय, असं कसं झालं? तू बरा आहेस ना? उद्या लढायला सुरुवात करायची, आत्ता येईल. लढाई सुरू होईल, आत्ता पाठ झाली आहे, मी तयार आहे. आणि असे त्या काळातले, आता आपण बघायला गेलो ते वानर होते. पण हे वानर कोणत्या वंशाचे होते ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, की ते वानर वंशाचे नव्हते, तर त्यांचा जन्म कसा झालेला होता. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. काल सांगितलं 88 सहस्र ऋषी आहेत. इतके महान कर्तृत्वान आपल्या इथे सगळी माणसं आणि प्राणी पक्षी आहेत. ते काय करतात आणि कसं करतात. आपण काय म्हणते, त्यात काय, आपण आपल्या सकाळी उठतो, खातो पितो, आपल्याला फिरायला जायला नसतं कुठे, मजा मारायची, हातात मोबाईल, कानाला लावलेला आणि चाललेत. आम्हाला महत्त्वच काय, गाणी गीतं काहीतरी गायची, काहीतरी बडबडायचं. पण आपल्याला ज्ञानाची अत्यंत गरज आहे. आत्ता ज्ञान मिळवायला हवं आहे. आत्ता आपल्याला औषध पाण्याचं आणि इतर सगळ्या गोष्टींचं हे लक्षात घ्या आणि हे ज्ञान मिळवायची सुरुवात करा, अशी मी तुम्हाला विनंतीने करते, ऑर्डर देते, कारण मी मोठी 82 वर्षाची तुमच्यापेक्षा. तर अशा पद्धतीने हा मारुतीराया उठले. आता पुढचा 2 मिनिटाचा भाग सांगते आणि पुढच्या वनस्पतीकडे जाऊया. सकाळ झालेली, रावण फेरफेटका करायला त्या मोठंच्या मोठं मैदान अयोध्येचं. त्याला वाटलं आता काय सगळे रडत असतील. राम तो ओक्साबोक्षी रडत होता. तो म्हणाला, लक्ष्मणा, मी आता नाही जगू शकत. माझ्या पराक्रमाने आणि तुझ्या पराक्रमाने आपण सीतेला आणि सगळं करण्यासाठी आणि अयोध्या नगरी ही आपल्या रामाची किष्किंधा नगरीची व्हावी याच्यासाठी आपण झटलो. पण आता काय होणार आहे काही माहिती नाही. आपले पिताजीही नाहीत. काय करायचं, कसं करायचं. भयंकर राम चिंतेत होता. चिंताच करत होता तो. तेवढ्यात हनुमंत तिथे होताच. मारुती उठून बसला. काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? अरे तुला काय झालेलं नव्हतं. मग ठीक आहे. उठून बसला आणि सगळे विधी उरकून शस्त्र हातात घेतलं. सगळ्यांनी त्याला नमस्कार केला. रावण लढाईला आले. रणांगणावरती इकडे आणि तिकडे सैन्य उभं राहिलं. बघतात सगळीकडे. रावण बघतोय, रथात बसलेला रावण आणि रथाच्या खाली राम. रावणाला रथ नव्हता, पण आमच्याकडे युद्ध, आम्ही वनवासात राहणारे, आम्हाला रथकुसणं असणार. पण एक लक्षात ठेवा, त्यावेळेला सुद्धा देव इतके म्हणायचं नाही, पण लढत होते. रामाचा जय होणार असं इंद्राला लक्षात आल्याबरोबर नंतर इंद्राने त्याला रथ पाठवला. शेवटच्या दिवशी रथ पाठवला, कारण त्यांना आता कळतं राम नक्की जिंकणार. ते पुढे आहे. लक्ष्मण उभा राहिला, शस्त्र हातात घेतलं. त्याला अजूनच ताकद आली होती. आणि सुषेणचं सगळ्यांनी एवढं कौतुक केलं. तो म्हणाला, कौतुक करायचं कारण नाही आहे, माझं काम मी केलं आणि माझा बंधू हनुमंत सुखरूप झाला हे पाहून मी आनंदी आहे. लढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर हनुमंताच्या जोराने सगळे युद्ध संपलं आणि रामाचा जय झाला. आता हा एक भाग झाला की काय काय घडतं. त्याच्यानंतर ह्या वनस्पतींचा मी अर्थ सांगितला तुम्हाला. त्याच्यानंतर रावणाचा पुढचा भाग तुम्हाला माहिती आहे. रामाच्या एकूण 40 पिढ्या आहेत. इंद्रापासून शेवट रामापर्यंत. माझ्याकडे सगळ्या लिहिलेल्या मी प्रवचनं करते आणि करते ती मी बरोबर नाही करीत, खोल अभ्यास करून करते.
त्यामुळे माझ्याकडे सगळ्या पिढ्या लिहिलेल्या आहेत. शेवटची पिढी राम, पहिली पिढी ब्रह्मदेव, मध्ये अनेक कार्य करणाऱ्या पिढ्या, त्याच्यात हा जो आहे तो पुत्र. त्याने काय केलं होतं, वरदतंतू. आता रघुराजा अत्यंत पराक्रमी होता. रघुराजा त्याने आपला खजिना सगळा लुटून सगळ्यांना देऊन टाकला होता. सगळा उपभोग घेतलेला होता. त्यामुळे आता मला हा खजिना नको, सगळ्यांना देऊन टाकलं. आणि सगळ्यांना दिल्यानंतर कौत्स नावाचे जे ऋषी मुनी, ते आले लगेच ऋषी. प्रत्येक राजाला सुद्धा त्यांनी परीक्षा घेऊन हे केलेले, तयार केलेले. कौत्स ऋषींचा वरतंतू ऋषी आणि कंस त्यांचा शिष्य. कंस रघुराजाकडे आले आणि सांगतायत, माझ्या स्वामीने तुमच्याकडे काय मागितलेलं आहे, दान मागितलेलं आहे. किती दान? तुम्ही जो यज्ञ केलात, विश्वजित यज्ञ, तो दान करून सगळं संपलं तुमचं. आणि आता रघुराजाने काहीच उरले नव्हते आणि पूर्णविराम झालेला होता. त्यावेळी परीक्षा पाहण्यासाठी वरतंतूने विश्वासू त्याला पाठवलं होतं आणि 14 कोटी मोहरा मागितल्या होत्या रघुराजाकडे. किती? 14 कोटी. आता ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आकाश सगळं स्वच्छ आणि निरभ्र असतो, तसा या रघुराजाचा खजिना सगळा स्वच्छ आणि काही एक नसलेला असा झालेला होता. आणणार कुठून एवढ्या 14 कोटी मोहरा? थोडा वेळ रघुराजा विचार करीत बसला आणि काही नाही, प्रत्येकाला मार्ग सुचतच होता. त्याने काय केलं असेल, कुबेराला निरोप पाठवला, मी तुझ्याकडे येतोय. कशाला येतोय तर सीमोल्लंघन करायला येतोय आणि लढायला तयार राहा, नाही तर मला 14 कोटी मोहरा दे. कारण हा म्हणजे काय, धनानेच भरलेला होता ना. कुबेर तुझा भांडारी, अम्मा फिरती दारोदारी. भगवान विष्णूचा तो कोण होता? भांडार भांडार सांभाळणारा इतका महान पैसेवाला कुबेर. आता करायचं काय? हा रघुराजाचा निरोप आहे. शेवटी काय करायचं ठरलं, तो संपूर्णपणे रघुराजाकडे काही शिल्लक नव्हतं, काही उरलेलं नव्हतं आणि वेदविद्या वृत्तस्नान याशिवाय आपल्याजवळ काहीच नाही. गुरुदक्षिणा देणार कुठून 14 कोटीची? म्हणून त्याने सगळं सांगितलं आणि मी शस्त्रानिशी तुमच्याकडे लढायला येतोय, एक तर लढाई करा, नाहीतर मला 14 कोटी द्या. शेवटी या कुबेराला प्रश्न पडला, काय करायचं? जर केलं नाही तर मला लढायला येतच नाही, माझ्याकडे शस्त्र नाही, काही नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, मला लढायला येतच नाही, तर माझ्याकडे फक्त द्रव्य आहे, ते देणं क्रमप्राप्त आहे, 14 कोटी. शेवटी त्याने कबूल केलं, 14 कोटी मी तुला देतो दान. आणि वेदविद्या धृतस्नान जवळ काही नसताना गुरुदक्षिणा कशी संभायची या विचारत असताना कुबेराने निरोप पाठवला की मी तुला 14 कोटी द्रव्य देतो. कोणाला निरोप पाठवला? कौत्स होता ना आणि राजा रघुराजा, त्याला पाठवला. ठीक आहे म्हणाला, पाठवा. पण पूर्वीच्या काळी काय होतं माहिती आहे का,
2-4 वेळेला असे प्रसंग झालेले आहेत रामायणात आणि पांडवांच्या वेळेला पण. याने सांगितलं मी तुला पैसे पाठवतो, पण ते त्याने हातात नाही दिले आणि पूर्वी हातात देतच नव्हते. तर या कुबेराने काय केलं, तर आपण सोनं लुटतो ना, कशाचं सोनं लुटतो, कोणत्या पानाचं सोनं लुटतो, त्या झाडावरती त्यांनी 14 कोटी, बघा 14 कोटी नाणी टाकली. पडतायत आणि ते गोळा करतायत. आपट्याचं झाड, आपट्याच्या झाडावरती नाणी टाकली आणि गोळा करून 14 कोटी जमल्यानंतर तो जो कौत्स आला होता वरतंतूचा शिष्य, त्याला मोजून 14 कोटी आणि हा म्हणे आहेत त्याही तू घेऊन जा. तो म्हणाला आम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच मी नेणार, याची मला गरज नाही, माझे मला गुरु रागवतील, हे मला नको, ते तुमचं तुम्ही घ्या. पण रघुराजाने पण सांगितलं हे मलाही धन नको, मला जेवढं मी मागितलं तेवढं घेतलं, तेवढं तुला दिलं, आता ह्याचं पुढे काय करायचं मला माहीत नाही. म्हणून कुबेर सांगतो मलाही नको, तुम्हाला काय करायचं ते करा. हा म्हणजे असं खरं तर विचार करायला गेले तो वैभव न घेण्यासाठी धरलेला आग्रह केवळ भारतातच पाहायला मिळेल. जास्त असलेल्या सोन्याच्या मोहरा कुणीही घ्यायला तयार नव्हतं. इतके भारतातले लोक स्वाभिमानी आणि प्रामाणिक होते. मग आता याचं करायचं काय, तुला नको मला नको तुला नको. शेवटी ती नाणी तशीच पडून होती आणि आल्या गेल्याने ती नाणी रस्त्यावरनं नेऊन गेली. गुरुदक्षिणा घेऊन तो गेला. कोण गेला, कौत्स. ब्रह्मदेवाने हे आपल्या रघुराजाने त्याला निरोप दिला आणि अशा प्रकारे तो जर म्हणाला मी जर हे आता दिलं नाही तर 7 पिढ्या माझ्या 7 पिढ्या लज्जित होतील आणि मला त्याचा शाप लागेल. इतक्या पिढ्यांची सुद्धा त्यावेळेला महत्त्व होतं आणि जाणीव होती. मला तो शाप नको आहे आणि मला लाजही नको आहे. म्हणून त्याला आम्ही सीमोल्लंघन करायला येतो म्हणजे लढाईला येतो आहे असा निरोप दिला. आणि तो कुबेर त्यालाही माहिती होतं की मला तर लढता येत नाही, माझ्याकडे शस्त्र नाही, माझ्याकडे आहे काय अस्त्र शस्त्र म्हणजे काहीच नाही, फक्त पैसा. त्यांनी सरळ पैसे सगळे देऊन टाकले 14 कोटी. 14 कोटीच्या वर दिले, ते जाणारे येणारे लुटले आणि अशा प्रकारे या आपट्याच्या झाडावरती ही नाणी पडली. आता या आपट्याच्या झाडाचं असं महत्त्व प्राप्त झाल्यानंतर आपट्याचं झाड हे खरं म्हणजे पुण्यवान झाड आहे. आता या आपट्याच्या झाडाचं विशेष म्हटलं कुबेराला रघुने सांगितले की सीमोल्लंघन झालं सगळं, आता आटपलं सगळं, धो पडलेल्या चुया गेल्या आणि नंतर मग उरलेली एकही मोहर कोणी घेतली नाही. सुवर्णमोहराचे प्रतीक म्हणून त्याची पाने, सुवर्णमोहराचे प्रतीक म्हणून या झाडाचं प्रतीक, आपट्याच्या झाडाचं प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून ते लुटलं जातं. फक्त एवढं लक्षात ठेवा, सोनं म्हणून लुटलं जातं कारण त्याच्यावरती सोन्याचा वर्षाव झालेला होता. आता लहानपणी आम्हाला तेवढी काय अक्कल नसायची ना, शाळेतल्या 3री-4थीत आम्ही तर नाही त्याला ना दोन फाके आहेत ना, तो 2 हृदय आहेत, म्हणजे इतकी 2 हृदय असलेली पानं. मग इथेच माझ्या बाबांना विचारलं, बाबा माझे शिक्षक होते, आम्ही पण शिक्षकच होतो नंतर झालो. तर म्हणाले पानं हृदय वगैरे काही नाही, या झाडाचे 2 भाग आहेत आणि ते पूर्वापार आहेत, याच्यामध्ये हृदय वगैरे आणि असं काही नाही आहे. हे आपट्याचं झाड आहे. आपट्याचं झाड म्हणजे त्याला ब्रह्मदेवाचं झाड म्हणतात. आणि हे झाड म्हणजे एक पान प्रत्येकाला द्यायचं असतं, कारण हे श्रीकृष्णाचं ब्रह्मदेवाचं पान आहे असं मानलं जातं. आणि अशा पद्धतीने हा जो कौत्स मागायला आला होता वरतंतूकडून, तो घेऊन गेला
वरतंतू पुन्हा आले. अरे म्हणे मी तुझी परीक्षा बघितली, मला धनाची काय गरज नाही, माझ्या आश्रमात भरपूर आहे. आता म्हणे दिलेलं दान आम्ही परत घेतली, दिलं दान घेतलं दान, पुढल्या वर्षी अमुक अमुक नाव घेत नाही काय ते. त्यामुळे मला हे नको, मी तुम्हाला दिलं आहे आश्रमासाठी, तुम्ही याचा विनियोग करा. असं कोण पाया पडतं त्यांच्या, तिथे देव. आणि त्याने ते सगळं देऊन टाकलं आणि स्वतः ते भेटायला आलेले त्यांना. आणि हे सगळं झालं. आणि अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी लोक किती प्रामाणिक होते ते आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर कौत्सव, रघुराजा हे मित्र झाले. ते म्हणाले तुझी परीक्षा बघितली, तू परीक्षेत पास झालेला आहे आणि नुसता पास नाही झाला तर तू पूर्णपणे यशस्वी झाला आहेस, देवांचा देव झाला आहेस रघुराजा. तू रामाच्या वंशातला एक अत्यंत मोठा असा दिवा आहे, दिव्य तेज आहे तुझं दिव्य तेज आहे. आणि असं ते कायम झळकेल असं वरतंतू त्याला सांगतात आणि निघून जातात. असं हे सगळं अनेक अशा गोष्टी आहेत की त्या घडलेल्या. आणि आता पुढे जर आपल्याला बघायचं असेल तर ह्या आईने दिलेले जे देवीने जे आपल्याला वनस्पती दिलेल्या आहेत, या वनस्पतीमध्ये इतके काही वैशिष्ट्य आहेत. त्या वनस्पतींच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी आता हे जे आपट्याचं झाड आहे, त्या आपट्याच्या झाडाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे ते मी आता उद्या सांगेन तुम्हाला. कारण आपट्याचं झाड अत्यंत औषधी आहे, गुणकारी आहे. ही सगळी झाडं आत्ता जी आपण बघितली ना देवीच्या पोथीतली झाडं, तीसुद्धा सगळी गुणकारी आहेत, औषधी आहेत. त्याचा जर आपण नीट अभ्यास केला, वनौषधी काल मी सांगितल्याप्रमाणे जर वनौषधीचा अभ्यास केला तर आपल्याला कितीतरी आयुर्वेदामधलं ज्ञान मिळू शकतं. पण ते केलं तर. कारण आम्ही काय करतो, परीक्षा दिली डॉक्टर होतो, डॉक्टर जर इंजेक्शन दिलं की झालं. पण त्याचा उपयोग आपण काय करतो आहे, त्याचा काय आपल्याला फायदा आहे आणि पूर्णपणे रोग कसा नाहीसा होतो पूर्णपणे, तो पुन्हा कधी होऊ शकत नाही. इतकं त्या वनौषधींना महत्त्व आहे. पूर्वी काय ते डॉक्टर वगैरे होते का पूर्वीच्या काळात? आता उठसूट चला डॉक्टरकडे, उठसूट चला डॉक्टरकडे. थोडासा आपण जर सामंजस्यपणा दाखवला तर आपणही खूप कोणीतरी चांगले शारीरिक अवयव असलेले, शरीराची आपण देखभाल करणारे असे चांगले लोक होऊ शकू. पण हे ज्याच्या त्याच्या मनावरती अवलंबून आहे. तर असे आता उद्याला अजून वनस्पती पुष्कळ बघायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही काय करा, हे जे काय ऐकता सगळेजणं, जे वाचता त्याचा उपयोग करा आणि ते मला कळवा. तुमच्या बॉक्समध्ये टाका की हे काय आहे, कसं आहे, आम्हाला कळलं. किंवा अजून आम्हाला सांगा. माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे इथून नाही आलेलं वाचून, मी एवढी हुशार नाही, तुमच्यापेक्षासुद्धा कमी असेल. पण आवड आहे आणि सवड आहे. कारण मी माझी पहिली ओळख तुम्हाला दिली ती वाचा, म्हणजे कळेल की माझी काय ओळख आहे ती. तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही वाचा आणि काहीतरी तुमची मतं मला सांगा. आज एका मॅडमनी मला कळवलं आहे, बरं वाटलं मला. पण तिला जे हवं होतं ते मिळालं, पण तिने लगेच सांगितलं मला. तुम्ही सगळे जर व्हिडिओ बघितलेत ना तर तुम्हालाही कळेल की त्यांनी काय सांगितलं आहे. आणि अशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही स्वीकारा, त्याचा अभ्यास करा आणि मला त्याचं काय तुम्हाला कळलं आहे ते कळवा. एवढी तुम्हाला विनंती करते. नमस्कार.